Good morning, friends. Myself, Dr. Joy Sheteli. Welcome all of you in our virtual video class of TYBA English for Communication. Hope all of you are with good health. Dear friends, we are discussing on unit number, module number 3A, writing skills for competitive examination. So, friends, we completed discussion on letter writing. Then also we completed discussion on essay writings. And now let's turn towards last part of the writing, that is precise writing. The present video is the last video for this writing and for this unit, that is writing skills for competitive examination. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण लेटर रायटिंग, एसे रायटिंग यावर डिस्कशन केलेलं आहे. मी त्या ठिकाणी पुरेपूर चर्चा या मुद्द्यांवर घेतलेली आहे. आपला हा आजचा 5th पार्ट ऑफ दिस युनिट, आजचा जो व्हिडिओ आहे तो ह्या युनिटचा 5वा भाग आहे. रायटिंग स्किल्स फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन या युनिटचा 5वा भाग आज आपण बघणार आहोत आणि शेवटचा लास्ट व्हिडिओ आहे प्रिसाइज रायटिंग. Precise writing means what? The question is that whether you heard the word precise writing. Precise writing हा शब्द तुम्हाला माहित आहे का? What is mean by that? Precise is the noun form of the verb precise. P-R-E-C-I-S-E. Precise याचा त्या ठिकाणी हा noun form आहे. P-R-E-C-I-S. Precise. Precise means abridged form of text of a piece of writing. Abridged form means संक्षिप्त स्वरूपाचं लेखन. आता आपल्याला माहित आहे की आतापर्यंत आपण समरी रायटिंग केलेलं आहे, ज्याला आपण सारं लेखन म्हणतो. आणि मग आता प्रिसाइज रायटिंग आणि समरी रायटिंग मध्ये फरक काय, हा मुद्दा आपल्या समोर राहतो, तो आपण बघणार आहोत. तत्पूर्वी आपण थोडंसं प्रिसाइज रायटिंगवर थोडी त्याच्या संदर्भातलं मी आपल्याला एक्सप्लेनेशन देते. Precise writing is an accurate and concise description of the matter in the text without loss of its meaning. Means here we give accurate and concise description of the matter. Short but sweet ज्याला म्हणतो. accurate म्हणजे परिपूर्ण स्वरूपाचं आणि concise means संक्षिप्त स्वरूपाचं जे दिलेलं टेक्स्ट आहे, जो पॅसेज आहे, त्याचं एक अगदी अचूक, ॲक्युरेटला आपण काय म्हणू की अचूक आणि संक्षिप्त स्वरूपाचं त्या ठिकाणी लेखन, त्याला प्रिसाइज रायटिंग असं म्हणू शकतो. जो एकूण टेक्स्ट दिलेला आहे, मग ते एसे असेल, स्टोरी असेल किंवा आणखीन काहीतरी इन्सिडेंट असेल, व्हॉट एव्हर इट मेन बी, त्यातला अर्थ न बदलता, दॅट्स ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट, विदाउट लॉस ऑफ इट्स मीनिंग अर्थामधलं कोणताही भाग न हरवता, न लपवता, न गाळता त्या ठिकाणी असणारं हे लेखन असतं. इट इज द फाईन एक्सरसाइज ऑफ रीडिंग ॲज इट डेव्हलप्स द हॅबिट ऑफ केअरफुल रीडिंग अँड ग्रास्पिंग द मेन आयडियाज. इट इज द फाईन एक्सरसाइज ऑफ रीडिंग. जेव्हा आपण वाचन करत असतो त्यावेळी काही आपण शॉर्टमध्ये मुद्दे काढत असतो बघा, आणि ते काळजीपूर्वक रीडिंग यासाठी काळजीपूर्वक रीडिंग करावं लागतं आणि ग्रास्पिंग द मेन आयडियाज, महत्त्वाच्या ज्या काही संकल्पना आहेत, महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते आपल्याला फाइंड आउट करावं लागतं अशा वेळी. अँड हे या ठिकाणी खूप मोठं काम करतं. इट इज ऑल्सो गुड एक्सरसाइज इन रायटिंग कंपोजिशन ॲज इट टीचेस अस हाऊ टू एक्सप्रेस अवर थॉट्स क्लिअरली, कन्साइजली अँड इफेक्टिव्हली इन रिटन फॉर्म. आणि हा रायटिंगचा एक महत्त्वाचा एक्सरसाइज आहे, जेणेकरून या ठिकाणी कंपोजिशनचा एक भाग आहे म्हणून आपण त्याला. इथं आपण शिकतो की आपल्या ज्या भावना आहेत,
हाऊ टू एक्सप्रेस आवर थॉट्स, आपले विचार त्या ठिकाणी कोणत्या पद्धतीने मांडायचं, आणि हे विचार मांडत असताना ते क्लिअर पाहिजेत, कन्साईज पाहिजेत आणि इफेक्टिव्ह पाहिजेत. म्हणजेच स्पष्ट स्वरूपाचे असावेत पण संक्षिप्त असावेत, आणि त्याच वेळी ते इफेक्टिव्ह असावेत, प्रभावी असं त्या ठिकाणी लेखन कसं करायचं हे आपण प्रिसाईज रायटिंगमध्ये शिकतो. सो फ्रेंड्स, द वर्ड प्रिसाइज इज यूज टू रेफर समरायझिंग मेनी टाइम्स. आणि आत्ताच आपल्याला म्हटलं की प्रिसाइज रायटिंग म्हणजेच त्या ठिकाणी संक्षिप्त लेखन, आणि समरी रायटिंग हा सुद्धा त्या ठिकाणी आपण बऱ्यापैकी या अर्थानं अनेक वेळा वापरला जातो. बट बोथ आर द डिफरंट कन्सेप्ट, पण दोन्ही वेगवेगळे कन्सेप्ट आहेत, नॉट सिंगल कन्सेप्ट. मेक इट क्लिअर फर्स्ट. ओके. A summary is condensed presentation of written passage. आपल्याला दिलेला जो काही पॅसेज आहे त्या पॅसेजचा त्या ठिकाणी एक शॉर्ट फॉर्म, एक छोटा भाग, कंडेन्स्ड पॅसेज, त्यातलं त्या ठिकाणी आपण लहान करून लिहिलेला किंवा त्याचं सार लिहिलेलं असतं. त्याचऐवजी प्रिसाइज रायटिंग करत असताना साधारणपणे आपण वंथळ भाग संक्षिप्त स्वरूपामध्ये लिहिलेलं असतो. म्हणजे समजा एक पॅसेज आहे तर त्याचे 3 भाग केलं तर वंथळ भागामध्ये आपण प्रिसाइज रायटिंग करत असतो. आणि प्रिसाइज रायटिंगमध्ये प्रिसाइज रायटिंगमध्ये आपण ब्रीफ स्टेटमेंट्स देत असतो. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की प्रिसाइज इज अ ब्रीफ स्टेटमेंट ऑफ पीस ऑफ रायटिंग. प्रिसाइज रायटिंगमध्ये ब्रीफ स्टेटमेंट असतं, शॉर्ट बट स्वीट असतं. छोट्या त्या ठिकाणी अगदी संक्षिप्त स्वरूपामध्ये काही स्टेटमेंट्स त्या ठिकाणी दिले जातात, जे विस्तृत असतात, सविस्तर असतात, ते शॉर्ट करून दिले जातात. ऑन द अदर हँड, समरी इज शॉर्ट अकाउंट ऑफ अ लॉंगर पॅसेज. समरी काय आहे तर लांब लचक पॅसेज असतो आणि त्याचा त्या ठिकाणी छोट्या भागामध्ये रूपांतर करून आपण लिहिलेलं असतं. हे विसरता कामा नये. त्यामध्ये फार फरक नाही आहे. ते दोन्ही आत्ता जर डिफरन्सेस आपण बघत असू, इट लुक्स लाईक सेम बट नॉट सेम, बट दे आर डिफरंट. दे आर स्लाइटली डिफरंट फ्रॉम इच अदर. You should keep in mind. Precise writing deals with thoughts, ideas, or the information from original passage in brief. On the other hand, summary writing can interpret with material with your comments. Okay, means summary writing interpret with given material, and precise writing deals with the thoughts, ideas, information which are from the original passage in brief. Then in precise writing, every detail is presented, avoids unnecessary things. In precise writing, we should try note every detail. We should write every detail. On the other hand, also avoid unnecessary things only. And in summary writing, which deals with the main events. Summary writing deals with the main events. Okay. So friends, let's go ahead. Here are some qualities of good precise writing. For writing good precise, what we have to follow, what we have to look here is very important. The first thing is that the first quality of good precise writing is that completeness. The precise should have all the essential contents of original passage without omitting important facts. Means without omitting important facts. The precise writing should have all the essential contents of the original passage without omitting important facts. जो दिलेला पॅसेज आहे त्यातला जे महत्त्वाचे इम्पॉर्टंट फॅक्ट्स जे आहेत, महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते न गाळता त्या ठिकाणी इसेन्शियल भाग जो आहे, जो आवश्यक असा भाग आहे, तो भाग त्या ठिकाणी ठेवणं किंवा ते मांडणं, यासाठी आपल्यामध्ये ते कम्प्लीटनेस पाहिजे. कंप्लीट आपलं प्रिसाइज रायटिंग कंप्लीट असलं पाहिजे, म्हणजेच महत्त्वाचे मुद्दे आपण गाळता कामा नये. इन शॉर्ट काय आहे, यू शुड राईट precise writing you should do without omitting the important facts. The second is clarity. Clarity means here what read, the precise should be written with clarity and understanding. Clarity असलं पाहिजे
प्रिसाइज रायटिंगमध्ये क्लॅरिटी असलं पाहिजे आणि आपल्याला अंडरस्टँडिंग सुद्धा दिसलं पाहिजे. दिस कॅन बी अचिव्ड बाय अवॉइडिंग अनक्लिअर ॲम्बिग्युअस स्टेटमेंट्स. आणि इथे जर क्लॅरिटी असेल आपल्या लिखाणामध्ये, प्रिसाइज रायटिंगमध्ये क्लॅरिटी असेल, तर त्या ठिकाणी आपण it can be clarity and understand it achieved by avoiding unclear and ambiguous statements. जर या ठिकाणी स्टेटमेंट्स जे आहेत ते अनक्लिअर स्टेटमेंट्स असतील किंवा काही ॲम्बिग्युअस स्टेटमेंट्स असतील, म्हणजेच संदिग्ध स्वरूपाचे काही वाक्य असतील, तर ते त्या ठिकाणी आपण टाळले पाहिजे. अशा स्वरूपाचं लेखन करता कामा नये. प्रिसाइज रायटिंगमध्ये क्लिअर असावं आणि समजण्यासारखं असावं शॉर्टमध्ये. कोहेरन्स मीन्स तर्कशुद्धपणा. सो ऑल द सेंटेन्सेस इन द प्रिसाइज शुड हॅव अ लॉजिकल ऑर्डर. प्रत्येक त्या ठिकाणी प्रिसाइजमध्ये लिहिलेल्या मुद्द्यांमध्ये एक लॉजिकल ऑर्डर तर का तर्कशुद्ध त्या ठिकाणी मांडणी असावी. वन बाय वन बाय वन. It should not appear just as a collection of disjointed sentence. Okay. The next one is conciseness. Conciseness means संक्षिप्तपणा. So for conciseness, we should it can be achieved. Conciseness can be achieved by avoiding repetitions. रिपिटेशन टाळलं पाहिजे. एक वाक्याचा, एका शब्दाचा, एखाद्या गोष्टीचा, एखाद्या मुद्द्याचा सातत्यानं रिपिटेशन होत असेल तर वी शुड अवॉइड रिपिटेशन. डिटेल्ड डिस्क्रिप्शन, काही डिटेल स्वरूपामध्ये डिस्क्रिप्शन असतील तर तेही आपण टाळले पाहिजेत. अँड फिंगरेटिव्ह लँग्वेज, आणि त्याचबरोबर फिंगरेटिव्ह लँग्वेज अर्थातच त्या ठिकाणची जी भाषा आहे, काव्यात्मक शैली आहे, ती आपण त्या कुठेतरी टाळलं पाहिजे. अँड ऑल्सो इलिस्ट्रेशन्स, काही त्या ठिकाणी एक्सप्लेनेशन्स असतात, विश्लेषण असतं, ती सुद्धा आपण टाळली पाहिजेत. देन करेक्टनेस, अचूकपणा पाहिजे लिखाणामध्ये. द आयडियाज ऑर द इन्फॉर्मेशन प्रेझेंटेड इन ओरिजिनल पॅसेज शुड बी करेक्टली ब्रीफ्ड इन प्रिसाइज. अगदी शॉर्ट बट स्वीट असून अगदी परफेक्टली, करेक्टली, अचूकपणे त्या ठिकाणी संक्षिप्त स्वरूप दिलं गेलं पाहिजे, ज्याच्या माध्यमातून हे लिहित असताना whenever we write precise writing, we should be free, the precise writing should be free from grammatical or verbal errors. काही ग्रामीण त्या ठिकाणी ग्रामॅटिकल किंवा वर्बल एरर्स, वर्बल म्हणजे शाब्दिक किंवा काही व्याकरणाची त्या ठिकाणी चुका होता कामा नयेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. कॉम्पॅक्टनेस, here the ideas presented in the precise should form a compact whole. कॉम्पॅक्ट मीन्स एकत्रित बांधणी वाचली पाहिजे. म्हणजेच पहिलं वाक्य पहिल्या वाक्यावर दुसरं वाक्य डिपेंड पाहिजे, तिसरं वाक्य जे दुसऱ्या वाक्यावर डिपेंड पाहिजे, किंवा ते एकमेकांशी रिलेटेड पाहिजेत. पहिल्या वाक्यातला विचार दुसऱ्या वाक्यांमध्ये दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा असं त्या ठिकाणी कॉम्पॅक्टनेस पाहिजे. एकत्रित स्वरूपानं त्या ठिकाणी बांधता आलं पाहिजे, त्यांच्यामध्ये एकनिष्ठपणा असला पाहिजे. द वर्ड्स अँड सेंटेन्सेस शुड फॉर्म अ कॉम्प्रिहेन्सिव्ह युनिटी. आणि वर्ड्स आणि सेंटेन्सेस असे एकत्र आले येऊन जो पॅसेज बनतो, तो पॅसेज कुठेतरी कॉम्प्रिहेन्सिव्ह युनिटी, आपल्याला त्या ठिकाणी कॉम्प्रिहेन्सिव्ह युनिटी दिसतं. कॉम्प्रिहेन्सिव्ह मीन्स वॉट, की पुन्हा त्या ठिकाणी एकत्रपणे बांधलं गेलेलं आकलन होण्यासाठी ते जे सोपं आहे अशा अर्थानं. द नेक्स्ट वन इज ऑब्जेक्टिव्हिटी. Objectivity, here writer should not impose his own ideas or unbiased or objectives. जे काही लेखक आहेत, कवी आहेत किंवा प्रिसाइज रायटिंग करणारा जो रायटर आहे, शुड नॉट इम्पोज हिज ओन आयडिया, स्वतःची मतांतर तिथे त्या ठिकाणी लादता कामा नये किंवा प्रिसाइज रायटिंगमध्ये जादाची देता कामा नये. तर त्या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह जे आहेत, प्रिसाइज रायटिंग लिहिण्यामागचा जो उद्देश आहे, तो उद्देश लक्षात घेणं अपेक्षित या ठिकाणी आहे. इन शॉर्ट वॉट, completeness, clarity, coherence, conciseness, correctness, compactness and objectivity, these are some of the important qualities of precise writing. So you should then only become successful when you follow these qualities, or you should try to achieve these qualities in precise writing. Then there are some guidelines for good precise writing.
फर्स्ट वन इज अवॉइड रिडन्सी. रिडन्सी मीन्स अनावश्यक गोष्टी ज्या आहेत त्या आपण टाळल्या पाहिजेत. अवॉइड ॲडिशनल, काही गोष्टी त्या ठिकाणी लेखनामध्ये भर घातलेले असतात, ते ॲडिशनल मुद्दे जे आहेत ते आपण अवॉइड केलं पाहिजे. अननेसेसरी वर्ड्स, काही अनावश्यक शब्द असतात, त्या अनावश्यक शब्दांना त्या ठिकाणी आपण टाळलं पाहिजे. ऑर फ्रेजेस यूज टू एक्सप्रेस समथिंग, आणि काहीतरी व्यक्त करण्यासाठी काही फ्रेजेस यूज केलेले असतात, ते फ्रेजेस सुद्धा आपल्याला टाळावे लागतील. देन अवॉइड रिडन्सी बाय ओमिटिंग एक्झाम्पल्स. बऱ्याच वेळा लेखनामध्ये काही एक्झाम्पल्स देऊन त्याचं विश्लेषण केलं जातं, त्याची उदाहरणं दिली जातात, अशी उदाहरणं कमी केली गेली पाहिजे. शुड अवॉइड रिडन्सी बाय ओमिटिंग these examples. Combine two or more simple sentence into complex and compound. You should combine two or more simple sentences. दोन किंवा दोनापेक्षा जास्त सिंपल सेंटेन्सेस जर असतील तर नक्कीच आपण ते सेंटेन्स त्या ठिकाणी सेंटेन्समधले जे काही 2, 4, 5 सेंटेन्स आहेत ते एकत्र आणून कॉम्प्लेक्स किंवा कंपाऊंड सेंटेन्स आपण बनवले पाहिजेत. अवॉइड circumlocution. Circumlocution, it means using a few words instead of many to clarify the concept. एखादी गोष्ट समजून सांगताना लांब लचक आपण त्याचं विश्लेषण जे देत असतो ते विश्लेषण शॉर्टमध्ये केलं पाहिजे. And see how we can shorten the longer sentences without changing this meaning. आणि meaning चेंज न करता आपण या ठिकाणी काही वाक्य शॉर्ट करू शकतो आणि तशा पद्धतीने आपण करणं अपेक्षित आहे. सो याच्यानंतर काही स्टेप्स त्या ठिकाणी दिलेले आहेत, कुठल्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपण साधारणपणे प्रिसाइज रायटिंग करत असतो. फर्स्ट ऑफ ऑल यू रीड द पॅसेज केअरफुली टू ग्रॅस्प द मेन आयडिया. पहिल्यांदा अगदीच नो डाऊट वाचन आपण केलं पाहिजे, फर्स्ट स्टेप आहे. सेकंड, मेक अ रफ ड्राफ्ट ऑफ मेन पॉईंट्स फ्रॉम ओरिजिनल पॅसेज. ओरिजिनल पॅसेजमधून त्या ठिकाणी महत्त्वाचे मुद्दे करून त्या ठिकाणची मांडणी आपण केली पाहिजे. दॅट डिसाइड्स अननेसेसरी इन्फॉर्मेशन दॅट यू कॅन ओमिट. मग आपण त्यातले अनावश्यक काय आहे हे आपल्याला त्या ठिकाणी सेकंड स्टेपमध्ये दिसेल. थर्ड स्टेप, सप्लाय अ सुटेबल टायटल फॉर द प्रपोज्ड प्रिसाइज रायटिंग. एखाद्या प्रिसाइज रायटिंग दिले तर त्याला सुटेबल असं टायटल सुद्धा आपण त्या ठिकाणी सुचवलं पाहिजे. द टायटल शुड इन्क्लूड की अस्पेक्ट्स ऑफ द ओरिजिनल पॅसेज. टायटल शुड इन्क्लूड की अस्पेक्ट ऑफ ओरिजिनल पॅसेज. ओरिजिनल पॅसेज जो आहे त्यातला जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो त्या ठिकाणी त्याचा टायटल असला पाहिजे. अरेंज द मेन आयडियाज यू हॅव मेड इन अ रफ ड्राफ्ट इन टू सेंटेन्स इन अ सिस्टमॅटिक ऑर्डर. त्या ठिकाणी एक सिस्टमॅटिक ऑर्डरमध्ये, लॉजिकल ऑर्डरमध्ये आपण मुद्द्यांची मांडणी केली पाहिजे. मेन आयडिया जे आहे ते वन बाय वन व्यवस्थित मांडणी झाली पाहिजे. दिस रफ आउटलाईन ऑफ द प्रिसाइज शुड कंटेन द मेन थॉट्स एक्सप्रेस्ड इन द ओरिजिनल पॅसेज. ओरिजिनल पॅसेजमध्ये जे काही महत्त्वाचे मुद्दे सांगितलेले आहेत ते मुद्दे बघणे सुद्धा अपेक्षित आहे. फॉलो द गाईडलाईन्स यू हॅव लर्न अर्लियर फाईल रायटिंग प्रिसाइज. जे काही आपण या ठिकाणी या संदर्भामध्ये सर्व ज्या गाईडलाईन्स बघितलेल्या आहेत त्या आपण फॉलो करणं अपेक्षित आहे. हिअर देन यू कॅन गिव्ह अ फायनल टच टू अवर प्रिसाइज. अगदी शेवटचा हात आपण आता हे सगळं झालं की देतो. अँड केअरफुली सी इफ यू हॅव फॉलोड द गाईडलाईन्स. जर गाईडलाईन आपण फॉलो केलं तर अतिशय उत्तम असं प्रिसाइज रायटिंग होतं, हे सर्वांनी लक्षात घेणं आवश्यक आहे. मेन थॉट्स कॉम्प्रेस्ड इट प्रॉपरली अँड अरेंज्ड इन द सिस्टमॅटिक वे ऑफ ऑब्जेक्टिव्हिटी. अगदी मेन थॉट जे आहे, जे कन्सेप्ट आहेत ते सिस्टमॅटिक पद्धतीनं मांडून घेणं, यालाच त्या ठिकाणी आपल्याला प्रिसाइज रायटिंग असं चांगल्या पद्धतीनं आपलं होऊ शकतं. सो फ्रेंड्स, hope all of you are learn what is precise writing. Do not make confuse yourself. Precise writing is different from summary writing. Summary writing and precise writing मध्ये थोडासा फरक आहे, जो आता मी तुम्हाला आपल्याला सर्वांना सांगितलेला आहे. यामध्ये 5 स्टेप्स आहेत. पहिलं स्टेप आहे रीडिंग, सेकंड स्टेप आहे मेन पॉईंट्स काढणं, तिसरं स्टेप आहे सबटायटल देणं, फोर्थ स्टेपमध्ये जे आहेत यू कॅन अरेंज युअर मेन आयडियाज, यू हॅव मेड द रफ ड्राफ्ट. म्हणजे ड्राफ्ट तयार करून त्यामध्ये आपले मेन आयडियाज आपल्याला द्यायचे आणि शेवटचं जे आहे फायनल टच देऊन त्याला त्या ठिकाणी प्रिसाइज रायटिंग करायचं आहे. आणि सो आय थिंक ऑल ऑफ यू अंडरस्टँड द प्रिसाइज रायटिंग. This is the last video of our this unit, writing skills for
competitive examination. Now module number 3 ends here, and I think I stop here. Thank you very much. If you have any doubts, if you have any questions in your mind, please comment me, answer, or send me a message or call me. I am always available for you. Thank you very much.